मोको कहाँ ढूंढे रे बंदे, मैं तो तेरे पास में, ना मैं मंदिर ना मैं मस्जिद, ना काबे कैलाश में. संत कबीरांचा हा अभंग. या अभंगामध्ये संत कबीर स्पष्टपणे असं सांगतात की मंदिर, मस्जिद, काबा, कैलास अशा अनेक तीर्थक्षेत्री, विविध मंदिरांमध्ये तू कितीही फिरलास, कितीही वेळा गेलास तरी देखील माझी तुला प्राप्ती होईल असं सांगता येत नाही. पण जर तू योग्य ठिकाणी माझा शोध घेतलास, जिथे मी वास्तविक स्वरूपामध्ये आहे, तर माझी तुझी भेट नक्की होईल. आणि तो मी कुठे आहे तर ते स्वतःच सांगतात की मैं तो तेरे पास हूं. जसं स्वामी चिन्मयानंदांनी त्यांच्या प्रवचनात सांगितलेलं आहे की भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये ते कुठे राहतात, कुठे असतात याचा लिखित पुरावाच दिलेला आहे. आणि असं सांगून ते असं म्हणतात की तो श्लोक म्हणजे ईश्वरस्य सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति. सर्व प्राणीमात्रांच्या हृदयस्थ म्हणजे अंतःकरणामध्ये म्हणजे स्वस्वरूपाने मी आतमध्ये वास्तव्य करतो असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. संत कबीरही तेच सांगतात. त्यात आशयाचा हा दोहा आहे. त्यांना आपल्या मंदिरामध्ये जाण्याबद्दल किंवा तीर्थक्षेत्राबद्दल जाण्याबद्दल काही ऑब्जेक्शन नाही आहे, पण त्यांना एवढं सांगायचं आहे की मुख्य मध्यवर्ती साधना सोडून आपण नुसतंच फिरत बसतो. म्हणजे समर्थांनी पण त्यांच्या मनाच्या श्लोकामध्ये असं सांगितलेलं आहे की बहुहिंडता सौख्य होणार नाही. म्हणजे असं चक्क त्यांनी सांगितलं की बहुहिंडता सौख्य होणार नाही, शिणावे परी नातुडे हित काही. उगाच दमछाक होईल आणि त्यांनी प्राप्त काही होणार नाहीये. काय होणार नाही त्यांना सांगायचं आहे तर मंदिरात गेल्याने नुकसान होतं किंवा अशा ठिकाणी गेल्याने नुकसान होईल असं काही नाहीये. पण खूप वेळा असं होतं की आपण मंदिरामध्ये जातो, पण तिथे गेल्यानंतर सुद्धा आपण आपला संसार बरोबर मनातनं घेऊन जात असतो. त्यामुळे तिथे जाऊन सुद्धा मी साधना करीन, उपासना करीन, त्या वातावरणाशी समरस होऊन ईश्वर तत्वाशी माझ्या अंतःकरणाचा संबंध जोडण्याचा मी प्रयत्न करीन. म्हणजे जो वास्तविक आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न करीन. अशा कुठल्याही उपासनेचा मार्ग मी न अवलंबता तिथे जाऊन तिथली भव्यता, तिथले देखावे हे बघण्यामध्येच मी रमलेलो असतो. आणि अनेक वेळा एकाच ठिकाणी जाऊन आल्यानंतर मी एकाच ठिकाणी इतक्या वेळा गेलेलो आहे, माझ्या इतक्या यात्रा घडलेल्या आहेत, इतक्या वेळा ही यात्रा घडलेली आहे, याचाच एक सूक्ष्म अहंकार मनुष्य अंतःकरणामध्ये बाळगतो आणि तो मोठेपणा मिळवण्यामध्येच त्याला आनंद मिळतो. आणि मग कुणी त्या गोष्टीचं कौतुक नाही केलं की त्याला रागही येतो. त्यामुळे इतक्या तीर्थयात्रा, इतक्या वेळा मंदिरात जाऊन जर का मला अभिमानच प्राप्त होणार असेल तर ती ईश्वराची भेट नाही आहे. त्यामुळे उगाचच फिरत बसू नको असं त्यांना सांगायचं आहे. मंदिरात जाण्याबद्दल त्यांचं काही ऑब्जेक्शन नाही आहे. म्हणजे तसं पाहायला गेलं तर सगळ्या संतांनी वेगवेगळ्या पातळीवरती तसंच सांगितलेलं आहे. जसं समर्थांनी हे सांगितलं की बहुहिंडता सौख्य होणार नाही, शिणावे परी नातुडे हित काही. किंवा अगदी आपले परात्पर सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज सुद्धा असं म्हणतात, तुम्ही व्रत नियमू न करावे, शरीरा ते न पिडावे, दुरी केवी न वचावे तीर्थासी गा. आता इतकं स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे आता ज्ञानेश्वर महाराज असं सांगतात की तीर्थयात्रेला काही जात बसू नका, उगाच उपास तपास व्रत वैकल्य कडक असे काहीतरी जेणेकरून शरीराला यातना होतील आणि त्या योगे मनाला यातना होतील. असं कुठलंही तुम्ही साधना करत बसू नका. तुकाराम महाराज म्हणतात, सोपं साधन आहे ठाईचं बैसोनी करा एकचित्त, आवडी अनंत आळवावा, न लगे सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. असं तुकाराम महाराजांनी पण सांगितलेलं आहे. सगळे संत हे आपापल्या पद्धतीने आपापल्या परीने एकच भूमिका मांडत आहेत. कबीरांनी पण ते तसंच मांडलेलं आहे. मोको कहाँ ढूंढे रे बंदे, मैं तो तेरे पास हूं. मी तुझ्याच जवळ आहे. मग जर का मी तुझ्याच जवळ असेल, म्हणजे तुझ्याच आतमध्ये आहे, तर त्याची माझी भेट व्हायला हवी असेल तर मला काय करायला लागेल. तर समर्थांनी सांगितलेलं आहे, शिष्य एकांती बैसावे, स्वरूपी विश्रांतीच जावे. स्व आपल्या अस्तित्वाची जी जाणीव आहे ती शुद्ध स्वरूपामध्ये मला अनुभवायला लागली की तीच शुद्ध स्वरूपातली माझी जाणीव ही ईश्वराचा अंश आहे अशी अनुभूती मला कालांतराने येऊ शकते सद्गुरु कृपेने. पण तोपर्यंत मला नित्य श्रद्धेने, प्रेमाने साधना करत राहिलं पाहिजे. म्हणजे त्यांना असं काही नाही आहे की हे सगळं सोडूनच द्या आणि घरामध्ये बसा. तर सगळं सोडून देऊन घरामध्ये बसा असं नाही आहे. पण सगळ्या ठिकाणी फिरलात तरी जोपर्यंत मध्यवर्ती उपासना होणार नाही तोपर्यंत प्रत्यक्ष ईश्वराची भेट होणार नाही. पण मला जर का ईश्वराची भेट व्हायला हवी असेल तर मात्र सर्व संत सांगतात तसं ठाईचं बैसोनी करा एकचित्त, आवडी अनंत आढवावा. आवडी हा शब्द पण त्यातला महत्त्वाचा आहे की
जी साधना मी करतो आहे त्याच्यात माझी आवड असली पाहिजे, माझं ईश्वरावर प्रेम असलं पाहिजे, श्रद्धा असली पाहिजे आणि सद्गुरूंची आज्ञा ह्या भूमिकेतनं मी ते करत राहिलं पाहिजे. जर मध्यवर्ती साधना सांभाळून मी जर का इतर अनेक गोष्टी केल्या तरी काही हरकत नसतं. नुसती धार्मिकता वाढीस लागून ईश्वर प्राप्ती होत नाही. धार्मिकता ह्याच्यामध्ये भजन, कीर्तन, नाना पूजा अर्चा, तीर्थची यात्रा अशा अनेक गोष्टी येतात. पण ह्या सगळ्या गोष्टी आध्यात्मिक साधना घडण्यासाठी मनाची जी बैठक कायम टिकावी लागते त्याच्यासाठी याचा उपयोग होतो. धार्मिकता ही आध्यात्मिकतेला कॉम्प्लिमेंटरी आहे, पण धार्मिकता म्हणजेच आध्यात्मिकता नाही. एखादा मनुष्य समजा खूप मंदिरं तीर्थयात्रा करत फिरला पण त्यांनी मध्यवर्ती साधना केलीच नाही, म्हणजे कुठलीच उपासना त्यांनी केली नाही, ना नाम घेतलं ना ध्यान केलं, तर त्याला ईश्वराची प्राप्ती होणार नाही, त्याला ती आंतरिक शांत अवस्था प्राप्त होणार नाही. पण एखादा व्यक्ती जर का मध्यवर्ती साधना करतो आहे, नित्य नेमानी उपासना करतो आहे आणि त्याला काही कारणास्तव कुठल्याही तीर्थयात्रेला, कुठल्याही देवस्थानाला, कुठेही जाता नाही जरी आलं तरी देखील त्याला बसल्या जागीच सुखे येतो घरा नारायण, म्हणजे सहजतेने त्याच्याच आतमध्ये त्याला ईश्वराची अनुभूती येऊन जाईल असं सर्व संतांनी सांगितलेलं आहे. कबीरांचं बोलणं जे आहे, मोको कहाँ ढूंढे रे बंदे मैं तो तेरे पास में, हे त्याच आशयाचं आहे. ते असं म्हणतात, मोको कहाँ ढूंढे रे बंदे मैं तो तेरे पास में, नाम है मंदिर नाम है मस्जिद ना काबे कैलाश में. श्रीराम.